नमस्कार. आपण सर्वजण मला ओळखता. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आजच्या व्हिडिओमध्ये परत पुन्हा एकदा आपल्या घरामधल्या सुख समृद्धीविषयी मी बोलणार आहे. मी नेहमी आपल्या सगळ्यांना लक्ष्मी मातेचे उपाय सांगते. खूप जणांचे खूप चांगले मला फीडबॅक येतात की ताई खूप चांगले उपाय आहे, छोटे उपाय आहे, पण कारागीर आहे, आमच्यावर खूप काम करतात. तर बघा, आपल्या घरात मेन असते की पैसा. म्हणतात ना, मिस्टरांची तेवढी आवक नसेल या आपण स्वतः लेडी जॉब करत असेल, पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, आपल्या मनासारखं होत नाही, आपल्याला ऑपॉर्च्युनिटी येत नाही, तर मग काय करायला पाहिजे है ना? रोजची कटकट आहे, कामं करा, मेहनत करा, घराच्या EMI भरा, गाडीच्या भरा, पण कधीच प्रमोशन लवकर होत नाहीये, पैसा आला तर घरामध्ये थांबत नाहीये. मग काय करायला पाहिजे? लक्ष्मी मातेला हॅप्पी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप चांगला अचूक उपाय सांगणार आहे. बघा, तुमच्या मनात खूप जर लालसा असेल, ऑलरेडी तुमच्याकडे धन आहे, पण तरी तुमच्या मनात म्हणतात ना, ती इच्छा निर्माण झाली आहे की मला आणखीन अमीर बनायचं आहे, अशा ठिकाणी लक्ष्मी कधीच जात नाही. म्हणून लोभ आणि मोहमाया या गोष्टी दूर ठेवायच्या. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, ज्याच्यावर खूप कर्ज आहे, या मिळत नाहीये, बँकेकडनं पाहिजे, खूप म्हणतात ना की कष्ट करून फळ मिळत नाही, काय करावं? अशा व्यक्तींनी, एक घरची लेडीजही उपाय करू शकतं, जेंट्स पण. एका पौर्णिमेला कोणत्याही किंवा शुक्रवारी आपल्याला सोनाराच्या दुकानामधनं छोटे छोटे कमळाची फुलं आणायची आहे. चांदीचे मिळतात, ते बनवून देतात. तर आपल्याला एक जोडी घ्यायची आहे, एक विष्णूला अर्पण करायचं आहे आणि एक लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. 350 या 700 पर्यंत होईल. खूप जण म्हणतात की ताई आम्हाला ते पण घेणं शक्य नाही. मग साधे गुलाबाचे फुलं मार्केटला विकत मिळतात ना, तुम्ही ते पण 2 अर्पण केले तरी चालेल. तुम्हाला ते फुलं घ्यायचे आहे, लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे या विष्णूचं जिथे मंदिर असेल तिथे. तुमची जी इच्छा आहे ते सांगून तुम्ही तिथे ते दान देऊन द्या, म्हणजे त्यांना अर्पण करा. आणि रोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये कमलगठ्ठ्याच्या माळीने ओम महालक्ष्मी नमाची एक माळ घ्या, किंवा तुम्ही हाही मंत्र म्हणू शकता, ओम धन धनाय नमः. पैसा असेल तर सगळं काही आहे, पैसा नसेल तर आपल्याला कोणीच ओळखत नाही. हा माझा खूप जास्त मोठा अनुभव आहे. म्हणून सांगते, तुमच्या राहणीमानावरून, तुमच्या स्टँडर्डकीपणावरून लोक तुमच्याजवळ येत असतात, पण आपल्यासोबत तर तसं होतच नाहीये की लक्ष्मीच टिकत नाही. म्हणून कोणत्याही एका महिन्यामध्ये जर तुम्हाला खूप पैशांची गरज आहे, कामं होत नाहीये, तर हा उपाय करा आणि अर्पण करा. एकच वेळा करा. तुम्हाला परत चांगला रिझल्ट आला तर 2-3 महिन्यानंतर परत करा. खूप चांगले रिझल्ट येतात. पण प्लस यासोबत जिथे मन चांगलं आहे, सगळ्यांना देण्यासाठी, सगळ्यांची मदत करण्यासाठी, अशाच ठिकाणी लक्ष्मी माता येते. म्हणून सांगते, देणं पण शिका, घेणं आपोआप येतं.